कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू बजरंग आला होता या खोलीत आला होता, ह्यांच्या गळ्याला त्यानं सुरी लावली होती। सॉरी, पण कोण बजरंग? मी तर हे नावच पहिल्यांदा ऐकते। नीरजा ताई, तुम्ही असं का बोलताय? हो, असं काय करताय? काय झालंय तुम्हाला? हे सगळं आज घडलं ना? तो बजरंग आला होता इथे, या खोलीत आला होता, माझं तोंड दाबलं त्यांनी, तुमच्या गळ्याला सुरी लावली होती। हे सगळं घडलं होतं या, असं का बोलतायत? मॅडम, असं काहीच घडलं नाही, तुम्हाला भास झाला असेल। नका ना बघू अधिपती, प्लीज, मी खरंच सांगते, तो बजरंग आला होता, आला होता बजरंग, त्याने ह्यांच्या गळ्याला सुरी लावली होती, माझं तोंड दाबलं होतं, खरंच झालंय अधिपती, मला भास नाही होते। अक्षरा, तू मागे पण त्याला पाहिलं होतंस की नाही? हो, अगं तेव्हा तो जेलमध्ये होता। जेलमध्ये होता? नाही, तो नव्हता, तो जेलमध्ये नव्हता, बाहेर होता, बजरंग बाहेर आहे। अक्षरा बाळा, माझं ऐक, तो बजरंग अजून जेलमध्ये आहे बाळा, मी स्वतः खात्री करून घेतली। अक्षरा, हा सगळा तुझ्या मनाचा खेळ आहे, तुझ्या मनात त्याच्याबद्दल भीती आहे आणि त्या भीतीवरच आपण उपचार करतोय की नाही? हा ताई, तो मनात नाही, मला प्रत्यक्षात दिसला होता, तो माझ्या मनात नाही आहे सगळं। नीरजा ताई, तुम्ही प्लीज खरं सांगा, प्लीज। नीरजा नाही। अहो, नीरजा नाही तर सुलभा, जे काही तुमचं नाव असेल, तो बजरंग आला होता, तो तेव्हा तुम्हाला नीरजा असं का म्हटला? तुमचं नाव सुलभा असेल तर, जे काय तुमचं नाव असेल, तुम्हाला धमकी दिली होती ना त्यांनी? बजरंगने तुम्हाला धमकी दिली होती, तुमच्या मुलीला धमकी दिली होती। तुम्ही मगापासून धमकी काय म्हणताय? धमकी? आणि मला कधी कोणी दिली? हो ताई, ठीक आहे, थांबा, तुम्ही ना, मी सांगते शांतपणे ऐका। तुम्ही इथे बसला होतात, हा, इथे बसला होतात तुम्ही, आणि तिकडनं त्या इकडे तुम्ही त्या दरवाज्यातनं बजरंग आला, आपण बघितलं। हा, नाही, सॉरी, तुम्ही इकडे नव्हतात, तुम्ही इकडे होतात आणि तो बजरंग आला आणि तुम्ही ओरडला, काय चाललंय, काय करताय? मग त्याने खिशातनं सुरी काढली होती, हो की नाही, आणि अशी गळ्याला लावली, लावली की नाही त्यांनी गळ्याला सुरी? आणि काय म्हटला तो? नीट जायचं, बुडाला पाय लावून पळायचं, नाहीतर तुमचं आणि तुमच्या मुलीचं डेथ सर्टिफिकेट तयार करेन म्हटला होता ना तो। हा, काय म्हटला होता तो? वृषाली नाव आहे ना, 8वीत आहे ना तुमची मुलगी, काय म्हटला होता तो? काय म्हटला होता? तुमची जर ऍक्सिडेंटल डेथ झाली तर वृषालीची खुशाली कोण बघणार? नाही, सॉरी ताई, सॉरी, मी खरंच सॉरी, पण थांबा, एक काम करा, तुम्ही ह्यांना सांगा, हे अधिपती आहेत ना, ह्यांना सांगा, हा, हे ह्यांच्याशी आपण खरं बोलू शकतो, हे आपल्याला काही नाही होऊ देणार, हा, मदत करतील आणि तुम्ही त्यांना सांगा, हे बघा ना, घाबरू नका तुम्ही, ह्यांना सांगा, हा सगळा ह्यांचा प्लॅन आहे। बजरंग आला होता ना, हा, त्यानं धमकी दिली तुम्हाला, तुमच्या मुलीला मारण्याची, हे सगळं ह्यांच्यामुळे झालंय, ह्यांचं कारस्थान आहे ते, सांगा त्यांना। काय झालंय? तुम्ही घाबरताय तुम्ही यांना सगळेच घाबरतात म्हणा। तुम्ही काम करा, बसायचे, बसा शांत, हा, हे बघ, पाणी घ्या। अक्षरा, पाणी घ्या ना, बरं वाटेल। नको मला, शांतपणे घ्या, नको। अहो, घ्या ना पाणी। सॉरी, मी सॉरी, हा, ठीक आहे, तुम्ही हा शांत या, हे बघा, आता सांगा ना त्यांना, प्लीज, बजरंग आला होता की नाही? सांगा ना प्लीज त्यांना, प्लीज सांगा, तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ आहे ताई। मॅडम, अक्षरा मॅडम, प्लीज तुमची तब्येत ठीक नाहीये, तुम्ही आराम करा। अहो, मी ठीक आहे, मला काय नाही झालंय। ठीक आहे, तुम्ही ठीक आहे, शांत व्हा। ठीक आहे, मी अधिपती, मी आमच्या जीवाला धोका आहे अधिपती, त्यांच्या जीवाला धोका आहे, माझ्याही जीवाला धोका आहे, तो बजरंग येणार आहे, तो पुन्हा येणार आहे अधिपती। हे बघा मॅडम, मगापासून काय लावलंय तुम्ही? बजरंग, कोण बजरंग? कुठला बजरंग? इथं कोणी आलेलं नाहीये मॅडम, ही स्पेशल रूम आहे,
इथं तुमच्या फॅमिली शिवाय आणि आमच्या स्टाफ शिवाय कोणालाही यायला परवानगी नाहीये. मग कसं कोणी येईल इथे? अहो, मला काय माहिती, तो तो आला होता या दरवाजातनं आणि मी त्याच्या तावडीतून सुटून जाऊ लागले तर त्यांनी माझं तोंड दाबलं होतं, यांच्या गळ्याला सुरी लावली होती. हे सगळं झालंय. विराजाताई, मी हात जोडते तुमच्या पुढे, तुम्ही प्लीज खरं सांगा. तो बजरंग खूप डेंजरस आहे. हा, तो खूप डेंजरस आहे. तो तुमच्या मुलीपर्यंत पोहोचेल. तुमच्या मुलीच्या जीवाला धोका आहे. नीरजाताई खरं सांगा प्लीज. मॅडम, मला मुलगीच नाही, तो धोका कसला? म्हणजे मला मुलगी नाही, मुलगा आहे. पण तो तो बजरंग म्हटला ना तुम्हाला मुलगी आहे. वृषाली नाव आहे ना तिचं. हे बघा मॅडम, सुलभा सिस्टर इथं 12 वर्षापासून काम करतायत. मी त्यांच्या फॅमिलीला चांगलंच ओळखतो. त्यांना मुलगा आहे, मुलगी नाहीये. नाही, असं कसं शक्य? मी माझ्या कानाने ऐकलं, बजरंगने धमकी दिली. वृषाली नाव मुलीचं, तो म्हटला मी मुलीच्या जीवाला काहीतरी करेन म्हणून. मी खरं सांगते हो, त्यानं तुम्हाला धमकी दिली, मुलीला धमकी दिली, पळवून नेईन, जंगलात नेईन म्हटलं. तो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल हो. तुम्ही शांत व्हा जरा, तुम्ही शांत व्हा. भास झाला असेल नक्कीच. भास नाही हो, भास ना. मी कसं सांगू तुम्हाला, खरंच आला होता बजरंग. इथे आला होता, या खोलीत आला होता. हो, यांनी या भुवनेश्वरी मॅडमनी त्याला बाहेर काढलंय. तुम्ही सांगा मॅडम, तुम्ही सांगा, सगळ्यांना सांगा. हे सगळं तुम्हीच केलंय ना? सांगा ना त्यांना. हा, तुम्ही बाहेर काढलंय ना बजरंगला जेलमधून? तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात. तुम्ही चारुलता मॅडमचं रूप घेऊन इथे आला आहात, कारण तुम्हाला बाबांना, अधिपतींना, मला सगळ्या फॅमिलीला फसवायचंय, खोटं ठरवायचंय तुम्हाला. मला सांगा ना सगळ्यांना. सूड उगवायचंय ना तुम्हाला? अक्षरा, मी तुला कसं पटवून देऊ की मी चारुलता आहे, भुवनेश्वरी नाही? तू पुन्हा पुन्हा तेच का बोलतेस? कारण हेच खरंय. अगं, आमचे फक्त चेहरे सारखे आहेत. आम्ही दोन वेगळ्या व्यक्ती आहोत. नाही आहात. तुम्हीच भुवनेश्वरी मॅडम आहात, मला माहितीये. तुम्हीच भुवनेश्वरी मॅडम आहात आणि तुम्हीच चारुलता मॅडम आहात. अधिपती, आता तूच समजव बाबा हिला. ही पुन्हा काहीतरी वेड्यासारखी बडबडायला लागली. मला असं वाटत होतं की ऍडमिट केल्यानंतर हिची तब्येत सुधारेल, पण ही जास्तच वेड्यासारखी बडबड करायला लागली. मला काळजी वाटते बाळा तुझी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.